निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा बोला ताई. हा नमस्ते. हा श्री स्वामी समर्थ. मी मागे एकदा फोन केला होता वाकडवरनं. हा 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 बरोबर. मी एक 2-3 दिवस झालं ट्राय करते, फोनच लागत नाहीये तुमचे. हो अच्छा अच्छा. म्हणजे रविवारी वगैरे घेत मी फोन. रविवारी घेत नाही का फोन? नाही रविवारी तर मी दिवसभर घेते ताई, पण संध्याकाळी 5 नंतर नाही घेत मग. अच्छा, मला माहित नव्हतं. ओके ओके. काही नाही, बरेच दिवस बोलणं नाही झालं, जरा मिस्टरांचे पण आजार चालू होते. अच्छा अच्छा. मग तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे का ताई? हा हा. मी म्हणजे सांगू अनुभव शकता? हो सांगते की. नीला जुन्नरकर. हा हा. काय अनुभव आला आता? अनुभव म्हणजे असं एक माझी श्रद्धा आहे प्रचंड स्वामींवर. विशेष असा अनुभव नाही, पण मला असं जाणवतं की स्वामी माझ्या पाठीशी आहेत. अच्छा अच्छा. हा हा हा. कारण मी एक असा अनुभव म्हणजे सांगते की 17ला मी सेवेत थोडंसं आले, म्हणजे महात्मे वगैरे वाचायला लागले. इथे गोगावलेकर महाराजांचं मठ आहे पुण्यात. हो हो हो. हा, तिथपासून माझी सुरुवात झाली. बहिणीने मला सांगितलं तिथे जाऊन ये, मुलाचं लग्न ठरेल. अच्छा. मग मी तिथं जाऊन आपली महात्मे वगैरे वाचायची. इन सर्व्हिस होते, पण मी बस मध्ये वगैरे कुठेही मला वेळ मिळेल तसं मी स्वामी महात्मे वाचायची. अरे वा. अपडाऊन करत असताना. आणि स्वामींना पण म्हणायची, मुलगा इतका हँडसम, सगळं चांगलं स्वतःच, पण लग्न बळच नव्हतं त्याचं, म्हणजे आणि होणं गरजेचं. मग ते लग्न पण झालं. छान झालं सगळं. अगदी मुलगा सुद्धा त्याला एक वर्षाच्याच नाही, महिन्यातच ती गरोदर राहिली पुन्हा माझी सून. मुलगा झाला. आणि विशेष म्हणजे मला स्वामींचं नोकरीमुळे वेळ नव्हता, पण तरी पण एक अशी आस किंवा एक आकर्षण की मला स्वामींची सेवा करायची. थोडीफार जमेल तशी मी करतेच आहे सेवा. तर हा एक मोठा अनुभव होता की मग तेव्हापासून तर मग जास्तच माझं मन झालं ना. बरोबर. दृढ होता विश्वास. हे लग्न झालं बघा नोव्हेंबर 17 मध्ये लग्न झालं. अच्छा. हा. आणि डिसेंबरला आम्ही मोठ्या मुलाकडे बेंगलोरला गेलो ट्रिपला, की नवी जोडी घेऊन. मी माझ्या मला 2 मुलं, दोन्ही मुलांची लग्न झाली. मग ट्रिपला म्हणून आम्ही गेलो. तर आम्ही उटीला गेलो ताई. बरोबर. आणि ते स्वामी महात्मे मला ते नोकरीमुळे सवय झाली होती पर्समध्ये ठेवायची. होतच. आणि संध्याकाळी जरा असा तो जंगल एरिया होता उटीहून परतताना. मला संध्याकाळची परतले. हा, म्हणजे इथून नाही, बेंगलोरहून. हो, आलं लक्षात मला. हा, पण खूप अशी दिवसभर रस झाली होती त्या गाडीची. आणि ते तिकडचे ड्रायव्हर घेतलेले ना कर्नाटकचे. आणि मग त्या घाटातनं वगैरे बघा मॅडम ताई, गाडी इतकी ती तापली होती गाडी. अक्षरशः मला सांगताना सुद्धा मला इतकं असं वाटतं हाय मुकलून रडावा असा तो प्रसंग होता. अरे बापरे. आणि माझं मुलगा ड्रायव्हरच्या शेजारी, नवीन लग्न झालेला महिन्यापूर्वी, मधल्या सीटवर मी, माझी नवी सून आणि दुसरी सून, नाही मोठा मुलगा, आणि मी आणि माझे मिस्टर माग होतो मागच्या ह्याच्यात. अच्छा. आणि गाडी बघा इतकी तापलेली, लाल लाल टायर बुंद झाले होते एकदम. मग ते ड्रायव्हरच्या लक्षात नाही आलं. ते जंगल एरिया पार करायचा, 9च्या तिथे गेटवर पोहोचायचं. त्या बापरे. मग तो पेट घेऊ शकली असती ना गाडी. ओके, एवढा म्हणजे. पण प्रत्येक स्वामींची आशीर्वाद, स्वामींची कृपा, स्वामींचं पाठबळ म्हणजे काय मी शब्दात नाही सांगू शकत ते. एवढे रात्रीचे 8 वाजलेले. नातू एक आहे बरोबर, मोठ्या मुलाचा बारक.
तो पण मध्ये बसलेला वडिलांजवळ. आई ग. आणि काही बघा इतके घाट बेकार. हो पूर्ण तिथे मॅडम एकदमच वळण आहेत सगळे. वळण आहेत आणि ती गाडी एक तापलेली रश इतकं रनिंग झालेलं. बापरे. पूर्ण मॅडम आमची फॅमिली पूर्ण गाडी सहित घाटात जात होती बघा. बापरे. पण ती गाडी काय आश्चर्य म्हणजे असं की ती घाटाच्या वळणात जिथून जाणार ना तिथं ती टेकाडावरच चढली गाडी. मी आणि माझे मिस्टर मागेच अशी उचलते. वरचे 2 पाय वर पुढचे 2 पाय वर आणि मागचे पाय मागच अशी. बापरे. मला उतरता येत नाही, काही येत नाही, अंधार. नातू जोरात रडायला लागला 4-5-6 वर्षाचा. बापरे. आणि एवढं म्हणजे प्रसंग भयानक होता की आमच्या जुन्नरकर फॅमिलीचं नामोनिशाणच मिटलं असतं तिथे. बापरे. आणि मग एवढ्या रात्री तुम्हाला तिथे उतरावं लागलं का गाडीतनं? हा, मग ती गाडी इतकी टेकाडावर चढली होती ना, ड्रायव्हर पण खूप जबरदस्त घाबरला. कारण ती तशीच गाडी म्हणजे खरोखरी वाचली. उभी राहिलेली गाडी त्याने एकेकाला खाली काढलं आणि त्याच वळणावर बघा आम्ही लटलट असं कापत कापत सगळी फॅमिली बसलो होतो. आणि माझं माहेर कोल्हापूर आहे. तर कोल्हापूरची एक गाडी बघा आली त्याच वळणावर. ती उलट्या दिशेने येत होती. आम्ही उटी संपून आलो होतो आणि ती जंगल ट्रेक करून उटीकडे जाणार होती. उटीकडे चाललेली. ते BSNL चे लोक होते, जंगल ट्रेकिंग करायला आले होते. आणि त्यांनी आमची ही अवस्था बघितल्यावर सगळ्यांनी आम्हाला बाहेर काढलं. अरे वा. पण कोणाला एवढं सुद्धा कसटलं नव्हतं. फक्त हा मोठा अनर्थ होणार होता. पण काळ आला होता, पण वेळ नव्हती आली मॅडम. आणि त्या स्वामीच्या रूपात बघा ना, एवढे जण स्वामीच्या रूपात ती लोक आली, आम्हाला काढलं. मी तर ताई रडू नका, बसा. आम्हाला भडंग खाल दिलं, पाण्याच्या बाटल्या दिल्या सगळ्या आमच्या फॅमिलीला. म्हणजे आम्ही मोठा मुलगा, त्याची मिसेस आणि त्याचा मुलगा, ही 2 जोडी आणि आम्ही दोघं एवढे जण होतो. हो. आणि ते मी बघितलेत ना वळण तिथले. आणि रात्रीचा प्रवास करणं तर महाकठीण तिथे. मग त्यांनीच बघा पुढे त्या जंगल ट्रेकच्या गाड्या बोलवल्या, आम्हाला त्या गाडीतनं त्या गेटवर पाठवलं. आमची सोय केली राहण्याची तिथं. जंगलातनं तरी आम्ही जाऊ शकत नव्हतो ना रात्रीचं. खरंय. कसं जाणार? मग ते म्हणले आम्ही आता जंगल ट्रेक करून तिकडे निघालोय. आणि मी कोल्हापूरची आहे म्हटलं ते नाव मलाच इतकं छान वाटलं की किती म्हणजे पाठवल्यासारखं आले ते लोक. आणि मग खूप छान त्यांनी सोय केली आमची तिथं. मग रात्र काढली. मग ड्रायव्हर त्याचा तो गाडी व्यवस्थित करून आणला वगैरे. पुढं मग पुन्हा आम्ही बेंगलोरला गेलो. त्यानं आणली नंतर दुसऱ्या दिवशी व्यवस्थित करून ती गाडी. आम्ही लक्षच घातलं नाहीये. पण किती प्रसंग बाका होता. मी तर त्यातनं वाचू नव्हते शकले. दोन्ही सुना मला इतकं समजत होत्या, आई आपण आता वाचलोय ना, तुम्ही इतकं लटलट कापता, इतकं घाबरता, नका घाबरू ना, असू द्या, आपल्याला तुमच्या स्वामींनी वाचवलंय नाही. म्हणायच्या आपल्याला देवाणी वाचवलंय ना. बघा एक पोथी फक्त माझ्याजवळ होती बघा. आणि तेव्हापासून मला कायम सवयच आहे. एकतरी स्वामींचे माझ्या पर्समध्ये असलंच पाहिजे. अगदी बरोबर. खूप छान. खूप हा अनुभव तर आहेच. पण नंतर सुद्धा बघा त्यांना मुलगा झाला ना लगेचच. आणि आता कोरोनाच्या काळातली घडलेली घटना आहे की धाकट्या मुलाचा मुलगा 4 वर्षाचा होता. आणि मग साधारण 19-20 म्हणजे 4 वर्षाचा लगेचच त्याला झालं ना. हो बरोबर. तर काय घरामध्ये इतकं म्हणजे त्या कोरोनाच्या काळात मेड नाही, काय नाही, मुलाची नोकरी, धाकट्या सोनीची नोकरी. आणि सरांना माझ्या मिस्टरांना शुगर निघाली, त्यांची काळजी, हे बाळ लहान. आणि हे सगळं मेड तर यायच्याच नाहीत कामाला. आणि अचानक बघा माझा नातू खेळता आजोबांना गाड्या दाखवतोय खुर्चीवर, गाड्यांची चित्र. बाबा ही तुमची गाडी, ही माझी गाडी.
असं म्हणत म्हणत बघा तो माझ्या माग असा जोरात आदळला, उभा मुलगा. अरे चक्कर आली त्याला, डोळे पांढरे केले त्यानं मॅडम. काही नाही, हसता खेळता हो मुलगा. आणि तो पडला आणि मी मांडी घासत होते, सुरती आडवं घेऊन आली आणि मी नवऱ्याला म्हणायला लागली, अहो बघा कसे डोळे खळायला लागलाय. मी पण तशीच गाऊनवर आडवं बाळाला घेतलं, चप्पल घातली नाही, काय नाही, लिफ्ट दाबली आणि बघा आम्ही हॉस्पिटलला बाळाला नेलो. ते बाळ बेशुद्ध पडलं, डोळे पांढरे करून. काय कळालं नाही, मेंदूचा काय त्याला त्रास झाला, काय काय हे झालं म्हणजे लक्षातच आलं नाही. आणि मग तशीच मी गेले, जवळ होता दवाखाना. मुलगा म्हटला, आई तू आता घरी जा, मी तर आहोत दोघं जण, पप्पा एकटे आहेत, पप्पा नाही, बरं नाही, तू जा घरी. तर मॅडम मी घरी आल्यापासनं श्री स्वामी समर्थ म्हणत होते. स्वामी समर्थांना म्हटलं, जोपर्यंत माझं बाळ चांगलं होत नाही, त्याचा आवाज मी ऐकत नाही, तोपर्यंत मी नाही जग म्हटलं थांबवणार. बरोबर. आणि खूप मग एक असाच दवाखान्यामध्ये 1 तास त्यांची ट्रीटमेंट वगैरे झाली चालू. आणि माझा जॉब काही थांबला नव्हता. रडत रडत मी जॉब चालूच ठेवला होता. म्हणजे असं वाटतं ना की इतकं छान बाळ आपलं आणि काय झालं, काय बसलं. आणि एक अर्ध्या पाऊण तासात बघा मला नातवानीच फोन केला दवाखान्यातून. बापरे. आई तू रडू नको माझ्यासाठी, मी आता छान बरा झालोय. आणि मग मी जग थांबवला, पण त्याला त्या हॉस्पिटल मधनं इकडे आदित्य बिर्लाला परत न्यावं लागलं पुढच्या ट्रीटमेंटला. काय झालं? काय नाही, ते थोडं मेंदूच म्हणजे थोडं आकडी फिट्स वगैरे. अच्छा अच्छा. मग आता कसं आहे बाळ, त्याला काही परत पहिलीत गेलाय, पण थोडं त्रास होतो त्याला. आणि मग काय झालंय आता त्याला कोल्हापूरकडचं औषध चालू आहे, तिकडेच आहे बघा, आजोळीच आहे पेठ इस्लामपूरला. अच्छा. पण मला त्याच्यासाठी सेवा घ्यायची म्हणून मी खूप मेसेज टाकते, पण मला मार्गच मिळत नाहीये. माझ्या बाळातले म्हणजे असं नित्य स्वामी सेवा वगैरे हे ग्रुप आहेत ना, महिला ग्रुप एक आहे. काय मार्गदर्शन मिळत नाही होत आई मला. मी त्याची अवस्था बघते ना, ताप आल्यावर त्याला थोडस हातापायला मुंग्या येतात, डोळे पांढरे करतो अजूनही कधी कधी. मग डॉक्टर दादांना नाही तर प्रदीप दादांकडे मेसेज टाका ना. माझ्याकडे त्यांची फोन नाही आहे, तो असा प्रॉब्लेम आहे. मला मेसेज करा, मी पाठवते नंबर तुम्हाला. या नंबरलाच करू का? हो हो, यालाच. आणि त्याच्यावर लिहून पाठवा की नातवाला फिट येते, म्हणजे माझ्या लगेच क्लिक होईल ते. म्हणजे आता नाही आहे ते प्रमाण, बरंच कमी. औषधं चालू आहेत ना, त्याच्या सगळ्या टेस्ट झाल्या. पण मला एक म्हणायला असं वाटतं की स्वामी सेवा करायला काय हरकत आहे. बरोबर आहे. हो, अगदी म्हणजे करेल. आणि आणखीन एक अत्यंत असाच एक अविस्मरणीय अनुभव. त्याच कोरोनाच्या काळानंतर माझ्या मिस्टरांना खूप बरं नव्हतं 2 वर्षापूर्वी. अच्छा. इतकं की ते पूर्ण कमरेपर्यंत सुजले होते. सगळं म्हणजे त्यांना ॲलर्जीचा त्रास आहे, पाऊस पण खूप होता. आणखीन बघा ताई, इतके की मला बसवा उठवायलाच खूप अवघड व्हायचं त्यांना. म्हणजे माझी मुलं इथे नसतात माझ्याकडे. एक माझ्या इथून थोडं 10-15 मिनिटाच्या अंतरावर आहे. अच्छा. वाकडमध्ये. आणि धाकटा मुलगा होता माझ्याकडे, पण बाळाला इथे खेळायला कोण नाही म्हणून तो तिकडे माळवाडीत राहायला गेला. अच्छा. मग आणि मिस्टरांचे पण आजार वाढलेत, वय आमची. मग हे आम्ही फ्लॅट नवीन घेतला, मग इथेच राहतो आम्ही दोघं. अच्छा. मुलं येतात जातात, बघतात, संस्कारी आहेत, टाकलं नाहीये, काही नाही, खूप चांगली आहेत मुलं. सुना पण चांगल्या आहेत. फक्त आम्ही दोघं आपलं, मला मिस्टरांचं करता यावं व्यवस्थित म्हणून आम्ही इथे राहतो. बरोबर. तर त्यावेळेला इतके बघा सरांना त्रास झाला. मग मी मुलाला, आणि पहाटेच त्यांना थोडासा एकदा असा मायनर अटॅक आला हार्टचा. तर मला काही ते कळालं नाही, मायनर होता. आणि इतकी आता एकटीच आहे, सारखं ते दुखणं बघते, असंच काहीतरी असेल. तरी पण पहाटे 5 वाजता मुलाला फोन केला, अरे पप्पाला त्रास होतो रे.
तो आला. मग त्याच्यानंतर मग आमच्या ट्रीटमेंट चालू होते. आदित्य बिर्लाला ऍडमिट केलं दुपारी. त्याला असं वेगळं असं उचकी लागल्यासारखं होत होतं. वरचा श्वास वर, खालचा खाली. काय म्हणजे थोडस ते ब्लड मध्ये ना सॉल्ट वगैरे पोटॅशियम सगळे वाढलं होतं त्यांच्या. हा, त्यामुळे ती सूज आली होती. पण अशी सूज म्हणल्यावर घाबरून जातो ना आपण. बरोबर. मग ऍडमिट केलं मुलाने 3 वाजता. रविवार होता. मग मुलं आपली परत 10-10:30 रात्री घरी आली. आई आता पप्पाने ऍडमिट केलंय आहे, उद्या आम्ही येतो. उद्या सगळे डॉक्टर भेटतील, आज सुट्टी आहे. ट्रीटमेंट चालू आहे म्हटले इमर्जन्सीची तेवढी. आणि बघा 11:30-12ला मुलं घरी गेल्यानंतर 11:30-12ला तिथल्या सगळ्या डॉक्टरांनी निर्णय घेतला की हा पेशंट आयसीयू मध्ये घ्यायचा. आणि मी एकटीच होते. मग मलाही काय तसा फारसा अनुभव नाही, पण घाबरून नाही चालत. स्वामी समर्थांचं नाव घेत आपलं गेले त्यांच्या बरोबर. ऍडमिट केलं. मला सांगण्यात आलं की थोडस आपण अंडर ट्रीटमेंट ठेवतोय, सॉल्ट जास्त आहे म्हणून. मग मुलाला फोन केला. मुलगा म्हटला असू दे, त्यांच्या स्वाधीन केलंय ना, तू आता काही करू नकोस. त्यांचं ते करतात, तू घाबरून जाऊ नकोस. तू घाबरली तर कसं होणार. मी म्हटलं ठीक आहे, मी स्वामींचं नाव घेते म्हटलं. आणि आयसीयू मध्ये ऍडमिट केल्यावर मी वेटिंग रूम मध्ये गेले. लेडीजला बाहेर काढणारच ना, वेटिंग रूम मध्ये टाकतात. तर तिथं मला काही झोप लागे ना, कसं लागणार ना यांची एवढी कंडिशन. आणि मी नुसतं स्वामींचं नाव करत होते, नुसता. इतकं की मला चैनच पडेना. स्वामी स्वामी, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ सारखं. पुस्तक पण होतच माझ्याकडे, पण झोप नाही, चैन नाही. सारखं वाटायचं आयसीयू मध्ये यांना बघायला जावं. आणि कसं तरी बघा 2-2:30 वाजता थोडासा दमल्यामुळे दिवसभर पळापळी झाला, लागला. पण त्या दरम्यान बघा स्वामींचं नाव घेतच मी पडले होते ना, एक अशी ज्योत पूर्ण स्वप्नात, प्रत्यक्ष काहीच मला आठवत नाही, पण स्वप्न की काय अशी ज्योत बघा तिथनं गेली माझ्या तिथनं. आणि मी बघते तर ती आयसीयू कडेच झाली गेली ज्योत. म्हणजे ते स्वप्न पण असेल, स्वप्नात असेल, काही असेल, पण माझ्या मनाला दिलासा मिळाला. काहीतरी चमत्कार आहे स्वामींचा. आता हे बरे असतील, सकाळी 8 वाजता आयसीयू मध्ये सोडतील. बघितलं हे व्यवस्थित होते, दुसऱ्या दिवशी बाहेर काढलं. पण मला स्वामींचं फार नाही सेवा करतायत. आपलं सारामृत वाचते, महात्म्य वाचते, 11 माळी जप आहेतला करते. इथं जवळपास फार आमच्याकडे ते मठ वगैरे पण नाही, तो स्वामींचे दरबार कुठं लांब जावं लागतं. आणि मिस्टरांना एकट्यानं टाकून मी नाही जाऊ शकत. बरोबर. पण मी घरीच आपली होईल तेवढी सेवा करते. अगदी बरोबर आहे. माझ्या दारात आल्या आल्याला ताई मोठा स्वामींचा फोटो आहे. अरे वा. तो तर मी तुम्हाला एक अनुभव सांगायचा. एका पहाटे मला असं एक स्वप्न पडलं होतं की कोणतरी माझ्या दारात उंच पुरी व्यक्ती, म्हणजे दाढी वगैरे पांढरी शुभ्र उंच पुरी व्यक्ती, एवढं मला आठवतंय. ती माझ्या घरात पाय टाकला आणि पटकन मागून निघून गेली. अरे वा. एवढा मला स्वप्न पडलं. आणि त्याच्यानंतर बघा काही दिवसातच माझ्या धाकट्या इनीनं मला स्वामींचा फोटो पाठवला. अरे वा. सुनबाईंच्या आईनं. त्या काय म्हणल्या, अगं श्रद्धा, आईंचं खूप म्हणे स्वामींवर भक्ती आहे, आणि हा तुझ्या भावाच्या लग्नात फोटो आलाय गिफ्ट, तर आईनं हा फोटो घेऊन जा. मग हा फोटो आहे चांगला. मग मी तो दारातच लावलाय की ज्यामुळे मी आज एवढं मोठं घर आहे पण काही मला भीती वाटत नाही. सतत सरांचे आजार असतात पण स्वामी माझ्या पाठीचे असतात. आहेत. खरंय. आणि असेच राहणार ताई. स्वामी तुमच्या पाठीशी सदैव राहणार. खूप छान. आणि तुमच्या कुटुंबाला काही त्रास होणार नाही. घाबरत नाही. मला सगळे नावसतात की तू हे कसं स्वामींच्या कृपेमुळे तू निभावून नेते. मी म्हणते मी नाही नेलं बाई, स्वामी आहेत माझे सगळं करायला. मला तेच मार्ग दाखवतात, इकडं ने तिकडं ने. आणि स्वामी सदैव तुमच्या पूर्ण कुटुंबाच्या मागे राहतील ताई. सदैव राहतील. खूप छान ताई. मी शेअर करते.
तुम्हाला की नाही एवढी माझी एक विनंती हात जोडून मी माझ्या त्या बारक्या बाळासाठी ना खूप काय असेल ती सेवा करेन. मस्त मला जाऊ पण वाटते हो अक्कलकोटला सहकुटुंब. मॅडम इतकी पैसा आहे, सगळं अडकाय, पेन्शन आहे आमच्या दोघांना, सहकुटुंब मी नेण्याची माझी हे आहे. नाही होणार, ती पण इच्छा पूर्ण होईल ताई. पण सर नाही हो येत, सरांची तब्येत वीक झाली, आता खूप खराब झाली. किती वय आहे त्यांचा? आता 72 लागलं बघा. परवा 5 तारखेला स्वामींच्या कृपेने मी घरगुती पण खूप छान मोठा वाढदिवस केला कुटुंबात. अरे पाद्यपूजन वगैरे केलं, सुनांना, मुलांना, नातवांना पाय पुजायला लावले. अरे वा. त्यांना बरं वाटावं म्हणून खूप टसल देऊन ते 2 वर्ष आजारातनं बरे होतात मिस्टर, कृपेमुळे फक्त स्वामींच्या. खरंय खरंय. आणि आता मी त्यांनाही सांगितलंय आपली वय अशी आहेत, आपण फक्त नामस्मरण करायचं, तुम्ही नामस्मरण करत बसा म्हणते. बरोबर बरोबर बरोबर. ते पण सतत स्वामींचं हे करतात. हो मी शेअर करते ताई. हा मला फक्त दादांचे नंबर द्या काय. हो मला मेसेज करा ताई. भेटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.